मित्रांनो, आर-टी ॲडमिशन 2026-27 आता अवघ्या काही महिन्यांमध्ये याचे प्रवेश जे आहे ते सुरू होतील. प्रवेश सुरू होण्यापूर्वी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये कोणकोणत्या शाळा ज्या आहेत त्या आर-टीसाठी पात्र आहेत. आणि मी तुम्हाला तेच सांगणार आहे की आज आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शाळा ज्या आहेत ते आर-टीसाठी पात्र आहेत ते पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आर-टीच्या वेबसाईटवरती यायचं आहे. तर इथे आल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन आहे लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फी, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे स्टेट ऑलरेडी महाराष्ट्र असेल. डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी ज्या ठिकाणचं आपल्याला शाळा बघायच्या आहेत की आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये किती शाळा आर-टीसाठी पात्र आहेत आणि ते पाहण्यासाठी आपल्याला इथे सगळ्यात पहिल्यांदा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्चमध्ये दोन ऑप्शन आहेत, बाय ब्लॉक आणि बाय नेम. तर इथे आपल्याला बाय ब्लॉक यावरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ब्लॉक किंवा तालुका निवडा असा ऑप्शन दिसेल. तर इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा अकोले या ब्लॉकसाठी जे आहे ते आपण पाहणार आहे. तर इथे ऑलवरती तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा आर-टीवरती सिलेक्ट करू शकता. आर-टी कोटामध्ये आपण आर-टीला सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर इथे अकॅडमिक इयर 2025-26 म्हणजेच मागच्या वर्षीचा रेकॉर्डनुसार किती शाळा होत्या यावरनं आपण पुढच्या वर्षी म्हणजेच 2026-27 या वर्षासाठी ह्या शाळा असू शकतात असे आपण गृहीत धरूया. तर इथे आपण सर्चवरती ज्यावेळेस क्लिक करू त्यानंतर आपण इथे पाहू शकताय आपल्यासमोर अशा टोटल ज्या आहे ते 13 शाळांची नावे आपल्यासमोर बघायला मिळतील. आता तुम्ही यावरती ज्यावेळेस क्लिक करता, शाळेच्या नावावरती ज्यावेळेस क्लिक करता त्यानंतर तुम्हाला इथे स्कूल डिटेल्स नावाची एक टॅब जी आहे ती बघायला मिळेल. यामध्ये तुम्हाला स्कूलचा कोड दिसेल, स्कूल नेम म्हणजेच त्या शाळेचे संपूर्ण नाव दिसेल, त्या शाळेची स्थापना कधी झालेली आहे, त्याची स्कूलची कॅटेगरी काय आहे, शिक्षण कितवीपासून कितवीपर्यंत आहे, स्कूलचं टाईप काय आहे, सर्व माहिती जी आहे ते इथे तुम्हाला बघायला मिळेल. तसेच या स्कूलचं जे ॲड्रेस लोकेशन गुगल लोकेशन जे आहे ते देखील इथे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथे वॅकन्सी डिटेल्स पण दिलेली आहे. फर्स्ट स्टँडर्डसाठी वय किती लागणार आहे तर 5 वर्ष 11 महिने आणि 15 दिवस हे कमीत कमी वय इथे लागणार आहे आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस. टोटल स्ट्रेंथ जर बघितली तर 57 विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यापैकी आर-टीसाठी 25% सीट जे आहेत तर त्याच्या अंतर्गत इथे 19 सीट जे आहेत ते या मागच्या वर्षी ठेवण्यात आल्या होत्या. तर वॅकन्सी आता इथे तुम्ही बघू शकता 0 आहे, कारण की सर्व सीटा जे आहेत ते भरून घेतलेल्या आहेत. हा महत्त्वाचा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किती शाळा आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून सांगा. तुमच्या जिल्ह्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल.